Hello, my dear students. How are you all? I hope you all are good. So, in last class, we discussed about capillary action, or it is also called as capillarity. Okay, and along with that, we got an idea what happens when the capillary tube is dipped inside a liquid. जेव्हा आपण कॅपिलरी ट्यूब लिक्विडमध्ये डिप करतो तेव्हा काय होतं आपल्याला माहीत आहे. दोन गोष्टी घडतात बरोबर. आयदर द लेवल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी राइजेस और द लेवल ऑफ द लिक्विड इनसाइड दॅट कॅपिलरी ट्यूब इज फॉल्स डाऊन. दोन गोष्टी होतात आपल्याला माहीत आहे. अँड अलॉंग विथ दॅट वी गॉट एन आयडिया ॲट व्हॉट सिच्युएशन कॅपिलरी राईज ऑकर्स. कॅपिलरी राईज केव्हा होतं, कुठले कुठले प्रेशर इन्व्हॉल्व होतात आणि कसं हे कॅपिलरी राईज होतं हे माहीत आहे. कॅपिलरी राईज आपल्याला माहिती आहे. कॅपिलरी राईज म्हणजे काय, लेवल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब रायझेस. हे का होतं आपल्याला माहिती आहे आणि कुठल्या लिक्विडच्या बाबतीत होतं तेही माहीत आहे. तर कॅपिलरी राईज हे कुठल्या लिक्विडच्या बाबतीत होतं, अ लिक्विड विच कम्प्लिटली और पार्शियली वेट्स द सॉलिड सरफेस. जे लिक्विड कम्प्लिटली किंवा पार्शियली एका सॉलिड सरफेसला ओलं करताना तसलं लिक्विड, त्या लिक्विडच्या बाबतीत काय होतं, कॅपिलरी राईज होतं. एक्झाम्पल म्हणून काय घेतो आपण, एक्झाम्पल म्हणून वॉटर असं घेतो बरोबर. आता कॅपिलरी फॉल म्हणजे काय, कॅपिलरी फॉल पण बघितलं आपण. कॅपिलरी फॉल म्हणजे द फॉल ऑफ द लेवल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. कॅपिलरीमधलं लिक्विड लेवल काय होतं, जरा फॉल होतं. आणि हे कुठल्या बाबतीत होतं हे आपल्याला कळालेलं आहे. सो कॅपिलरी फॉल इज ड्यू टू द लिक्विड. विच टाइप ऑफ लिक्विड, द लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड सरफेस. असं लिक्विड आपण घेतो. कॅपिलरी फॉल एक अशा लिक्विडच्या बाबतीत होतं त्या ठिकाणी ते लिक्विड सॉलिडला जराही ओलं करत नाही, त्या लिक्विडच्या बाबतीत कॅपिलरी फॉल होतं. एक्झाम्पल म्हणून काय घेतलं आपण, मर्क्युरी असं घेतलं बरोबर. ठीक आहे, तर हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहेत. कॅपिलरी राईज अँड कॅपिलरी फॉल हे कसं होतं. ओके, त्याला आपण व्यवस्थित अंडरस्टँड केलं आहेत. प्रेशर्स काय काय प्रेशर्स इन्व्हॉल्व होतात, प्रेशर डिफरन्समुळे ते कसं होतं आपण बघून घेतलेलं आहे. आता आपण काय करूयात, लेट अस ट्राय टू डिराइव एन एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. ओके, तर इथं आजचं आपलं टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर कैपिलरी राइज और फॉल. ठीक है, सो नाउ let us derive an expression of capillary rise or capillary fall. Okay, so here this includes two methods. Means to derive an expression for capillary rise or capillary fall we have two methods. Okay, so here the first methods is using pressure difference. So the first method of deriving the expression of capillary rise or fall, the first method is using pressure difference. ठीक आहे, आता मला सांगा आपण कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉलचा एक्सप्रेशन डिराइव करत आहोत बरोबर. आता कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉलचा एक्सप्रेशन म्हणजे नेमकं काय. इथे काय होतं, एका बीकरमध्ये लिक्विड होतं बरोबर. आपण कॅपिलरी ट्यूब त्याच्यामध्ये इन्सर्ट केला, डिप केल्यामुळे काय झालं, कॅपिलरी राईज किंवा फॉल होतं. आता कॅपिलरी राईज झालं म्हणजे नेमकं काय, ते एक पर्टिक्युलर लेवलचं लिक्विड मध्ये जेव्हा आपण कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केलं तेव्हा काय झालं, त्या लेवलपासून एक लिक्विड राईज झालं, एक पर्टिक्युलर हाईटनं ते लिक्विड तिथे राईज झालं. तर राईज इन द कॅपिलरी राईज म्हणजे बेसिकली ते हाईट, किती हाईटनं ते लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज झालं आहे, म्हणजे आपल्याला ते हाईट कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे कशाचे एक्सप्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅपिलरी राईज जर आपण म्हटलं तर ते एचचं फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सिमिलरली कॅपिलरी फॉल म्हणजे काय बाबा, एक पर्टिक्युलर लेवलचं लिक्विड असतं त्याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट करतो तेव्हा काय होतं, लेवल ऑफ द लिक्विड त्या कॅपिलरीमधलं जरा फॉल होतं. म्हणजे एक पर्टिक्युलर डेप्थनं ते लिक्विड ते लेवलपेक्षा खाली उतरतं. म्हणजे ते डेप्थचं जे फॉर्म्युला आहे आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचंच फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. लक्षात आलं. ओके, तर इथे फर्स्ट मेथड मी काय घेतलं, युझिंग प्रेशर डिफरन्स. हे फर्स्ट मेथड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आता आपण एक व्यवस्थित डायग्राम काढूयात आणि त्याला समजण्याचा प्रयत्न करूयात.
So consider we have a beaker like this. So we have a beaker like this. This is filled with a liquid and we have a capillary like this. तर आता मी ते capillary जरा मोठ्या आकाराचा घेतो कारण की आपल्याला इथे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. समजा एक कॅपिलरी ट्यूब आहे, ठीक आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे. नाउ हियर फर्स्ट टू डिराइव an expression of capillary rise or fall I am taking first capillary rise. तर फर्स्ट मी कॅपिलरी राईजचं सिच्युएशन घेतो. तर कॅपिलरी राईज म्हणजे काय, कॅपिलरी ट्यूब आहे, इथे एक लिक्विड आहे आणि ह्या लिक्विडमध्ये आता हे काय होतं, जेव्हा हे कॅपिलरी ट्यूब या लिक्विडमध्ये आपण इन्सर्ट करू तेव्हा काय होतं, लेवल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी काय होतं, जरा राईज होतं. म्हणजे हे कुठे येतं, हे अशा पद्धतीचे इथे येतं. ओके, सो द लेवल ऑफ द लिक्विड राइजेस इन दिस कॅपिलरी ट्यूब. ओके, तर हे किती हाईटनं राईज झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू दिस सरफेस. सो लेट अस टेक the height of the liquid rise in the capillary is h. Okay, you got this one. Now as we all know, in the case of capillary rise, we need to important these two the points you need to understand. ठीक आहे, कशाबद्दल म्हणत आहे मी, इन द केस ऑफ कॅपिलरी राईज. थोडे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. फर्स्ट पॉईंट काय आहे, कॅपिलरी राईज हे कुठल्या लिक्विडच्या बाबतीत होतं, लिक्विड which completely wets the solid. ओके, तर हे कॅपिलरी राईज जर आपण म्हणलं, हे कुठल्या बाबतीत होतं, द लिक्विड विच कम्प्लिटली और पार्शियली वेट्स द सॉलिड सरफेस. एक्झाम्पल म्हणून आपण घेतो वॉटर. हे फर्स्ट पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे, माहितीच ऑलरेडी आपल्याला. नेक्स्ट पॉईंट काय आहे म्हणजे, इन द केस ऑफ कॅपिलरी राईज नेक्स्ट पॉईंट काय आहे बाबा, इथे लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट पॉईंट आहे, जे मिनिस्कस फॉर्म होतं, द शेप ऑफ द लिक्विड सरफेस इनसाइड द कॅपिलरी. ओके, कसं असतं ते, इट इज कॉन्केव. ओके, शेप ऑफ लिक्विड इन capillary is how it is? It is concave. Concave up. बाहेरून कसं आहे, कॉन्केव अप, अशा पद्धतीचं सेम आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे महत्त्वाचे पॉईंट्स इन द केस ऑफ कॅपिलरी राईज. ओके, सो आता आपल्याला ते सिच्युएशन कन्सिडर करायचं आहे. इथे आपण इथे काय घेतलं आहोत, द लिक्विड विच इज कम्प्लिटली और पार्शियली वेट्स, म्हणजे वॉटर घेतलं होतं. तर वॉटरच्या बाबतीत कॅपिलरी राईज होतं. ओके, तर इथे कॅपिलरी राईज झालेला आहे. सो हे किती कॅपिलरी राईज झाला आहे विथ रिस्पेक्ट टू द हाईट एच. सरफेसचा जर पाहिलं तर एच हाईटने कॅपिलरी राईज झालेला आहे. तर इथे शेप ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, हाऊ इट इज कॉन्केव like this. And now to derive an expression, what we have to do, we have to consider some important points here. And first, the first point is here is the angle of contact. First you need to understand what is angle of contact. तर आता हे लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस, हे कॅपिलरी ट्यूब मधलं लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस कुठे मीट झालेत, कुठल्या पॉईंटला मीट झालेत, ह्या पॉईंटला मीट झालेत. ओके, बरोबर. तर हे लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस दोन्ही कुठल्या पॉईंटला मीट झालेत, इथे मीट झालेत. तर ह्या पॉईंटपासून आपण लिक्विड सरफेसवर एक टँजंट ड्रॉ केलं. कशा पद्धतीने असेल ते टँजंट, ते असेल अशा पद्धतीने. टँजंट आपण ड्रॉ केलं. तर द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन ऑन द लिक्विड सरफेस अँड द सॉलिड सरफेस, दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सर टँजंट आणि हे सॉलिड सरफेस, so this becomes angle of contact theta. Okay, and the next thing you to understand is we need to understand what is the radius of curvature of this concave surface. आता हे radius of curvature of the concave surface म्हणजे काय बाबा, इथे आपण समजून घेऊया. त्याला लिक्विडचा सरफेस कसा आला, इथे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कॅपिलरी राईज जिथे होतं त्या ठिकाणी कसलं लिक्विड असतं, वॉटर असतं, जे लिक्विड कम्प्लिटली वेट करतं आणि तिथे त्याचं मिनिस्कस कसं असतं, कॉन्केव असतं. आता एक कॉन्केव मिनिस्कस आहे बाबा, ठीक आहे. अशा पद्धतीचं लिक्विडचं जे अप्पर सरफेस आहे त्याचं शेप आहे एक कॉन्केव आहे,
बरोबर. आता रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दिस कॉन्केव्ह सरफेस म्हणजे काय? सो दिस कॉन्केव्ह सरफेस ऑफ द लिक्विड इज अ पार्ट ऑफ द बिग स्पियर. So this concave surface, this curved surface is a part of a big surface. एका बिग स्पियरचे पार्ट आहे. त्या स्पियरचं जे रेडियस असणार आहे तेच रेडियस ह्या कर्वचं असणार आहे. हे जे कर्व सरफेस आहे त्याचे रेडियस काय असणार आहे? तर आपण ह्याच कर्वला एका स्पियर इमॅजिन केलं, स्पियर सारखं इमॅजिन केलं, तर त्याचं जे रेडियस असणार आहे तेच ह्या कर्वचं रेडियस असणार आहे. बरोबर. So here the radius of curvature of this concave surface of the water, how you take? So if you imagine a sphere like this, so this concave surface is a part of this sphere. So if this is a sphere, this is a center, and if you draw like this, this is known as a radius of this curve. तर ह्या कर्वचं रेडियस काय झालं? आर झालं, कॅपिटल आर. आणि त्यालाच आपण काय म्हणायचं आहे? रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ दिस कर्व, रेडियस ऑफ कर्वेचर. सो आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर अँड वी हॅव टू टेक अनदर पॉइंट हियर, दिस वन. दिस इज नथिंग बट स्मॉल आर. सो दिस इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. सो दिस इज द स्मॉल आर, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. And what is this capital R? Radius of curvature of this concave surface, and here theta is the angle of contact. Okay, so I hope you understand this in a proper way. Okay, now to derive an expression of capillary rise by the method of pressure difference, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फर्स्ट मेथड आपण कुठले घेत आहेत? बाय युजिंग प्रेशर डिफरन्स आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. नाव हियर टू कॅपिलरी राईज म्हणजे काय? कॅपिलरी ट्यूबमधून लिक्विडला कॅपिलरी राईज होण्यासाठी इथे एक कंडिशन आहे बाबा. काय कंडिशन आहे? आता तुम्हाला एक सुरुवातीला एक कॉन्सेप्ट सांगितलं होतं मी. आता समजा एका बीकरमध्ये मी वॉटर घेतलं. ओके, एका बीकरमध्ये वॉटर आहे, तर ॲट द बॉटम ऑफ द वॉटर देर इज अ प्रेशर अँड दॅट प्रेशर वी कॉल्ड एज लिक्विड प्रेशर. ऑलरेडी आपण डिराइव्ह केलं सुरुवातीला, आणि त्याचं फॉर्म्युला आपल्याला काय मिळालं? It is rho GH. Rho is the density of the liquid, G is acceleration due to gravity, and H is the height. Okay, तर हे एक लिक्विड म्हणजे हे लिक्विडचे एक पर्टिक्युलर हाईट आहे. ओके, ॲज वी कॅन सी लिक्विड प्रेशर डिपेंड्स ऑन हाईट, हाईट ऑफ द लिक्विड. ह्या बीकरमध्ये किती हाईटनं लिक्विड असेल तितकं जास्त ह्या ठिकाणी प्रेशर असेल. हे सगळं आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण जाणून घेतलं. तर तेच कॉन्सेप्ट इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं. तर इथे द पॉइंट यू नीड टू अंडरस्टँड इज हियर द प्रेशर ड्यू टू द राईज ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. ह्या कॅपिलरीमध्ये एक लिक्विड राईज झालेला आहे, पर्टिक्युलर हाईटनं राईज झालेला आहे. सो द प्रेशर ड्यू टू द पर्टिक्युलर हाईट ऑफ द लिक्विड मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स बिटवीन द लिक्विड सरफेस. म्हणजे म्हणायचं काय मला इथे, कॅपिलरी राईज जर व्हायचा असेल, कॅपिलरी राईज जर व्हायचं असेल, ठीक आहे, तर लिक्विड प्रेशर आणि प्रेशर डिफरन्स हे सेम असलं पाहिजे. हे कॉन्सेप्ट आहे. म्हणजे कसं बाबा, ह्याला कसं आपण समजू शकतो? सिंपल आहे. ठीक आहे, आता लिक्विड इथे राईज झालं, ठीक आहे, तर लिक्विड एक पर्टिक्युलर हाईटला राईज झालं म्हणजे लिक्विडच्या खाली इथे प्रेशर आहे. ओके, सो दिस प्रेशर must be equal to the pressure due to the liquid column. The pressure due to the liquid column. Liquid column म्हणजे काय? ह्या कॅपिलरी म्हणजे लिक्विड चढलाय ना हाईटवर, त्याला आपण लिक्विड कॉलम. सो द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स बिटवीन द लिक्विड सरफेस. ओके, सो हियर व्हॉट इज द प्रेशर डिफरन्स बिटवीन द लिक्विड सरफेस? ऑलरेडी वी डिराइव्ह दॅट. लिक्विड सरफेसचं प्रेशर डिफरन्स आपण ऑलरेडी डिराइव्ह केलेलं आहे. सुरुवातीला मी पण ते रिवाइव्ह केलं होतं. ठीक आहे, सुरुवातीला मी तुला सांगितलं होतं ते एक्सेस प्रेशर त्याला म्हणतो आपण, एक्सेस प्रेशर, द प्रेशर डिफरन्स. ओके, बिटवीन द लिक्विड सरफेस आपण त्याला एक्सेस प्रेशर असं म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराइव्ह केलं होतं. अँड व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? सो दॅट प्रेशर डिफरन्स
formula is Pi minus Po is equal to 2T by R. Already we derived that in the case of excess pressure between the surface of the liquid, and that excess pressure is nothing but pressure difference. How it is? What is Pi? Pi is the pressure inside the liquid. आता समजा make liquid drop, लिक्विडचं ड्रॉप कन्सिडर केलं समजा, लिक्विडचं ड्रॉप. तर युजली लिक्विडचं ड्रॉप कसं असतं बाबा, हे स्पेरिकल शेप असतं. लिक्विडचं ड्रॉप हे कसं असतं, स्पेरिकल असतं. लिक्विड ड्रॉप इज अ स्पेरिकल इन शेप. ओके, सो inside if you consider a point, inside a pressure if you consider Pi, and outside the surface the pressure if you consider Po, then there is a pressure difference. ओके, तर लिक्विड सरफेसच्या आतमध्ये प्रेशर आहे Pi, लिक्विड सरफेसच्या बाहेर प्रेशर आहे Po, and there is a pressure difference always, and that pressure difference Pi minus Po is known as excess pressure, and we derive this formula 2T by R. And what is T here? T is surface tension of the liquid. If you take a liquid drop, then T is the surface tension of the liquid. And what is R? R काय आहे बाबा? लिक्विड ड्रॉप कसा आहे, स्पेरिकल शेप आहे, तो रेडियस ऑफ द स्पियर, या स्पियरचं रेडियस. इफ दिस इज अ सेंटर, R is the radius of the sphere. This is R. So here in this case, what I am trying to tell you is, to capillary rise happen, the pressure due to the liquid column is equal to the pressure difference across the liquid surface. Okay, so the pressure difference across the liquid surface already we have, and what is that? It is 2T by R. And what is the pressure inside the liquid rises with a certain height? We already know the liquid pressure त्याला म्हणतो आपण. Liquid, if liquid has a certain height, then what is the liquid pressure? Pressure inside the liquid if the liquid rises with a certain height. What is that? And this is rho gh. So means आता इथे म्हणायचं काय होतं मला, कॅपिलराइज होण्यासाठी इथे काय होतं कॉन्सेप्ट, हे प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू द लिक्विड प्रेशर इन द that capillary tube. So here Pi minus Po, this pressure difference must be equal to liquid pressure. If the below pressure and the pressure difference is same, then the liquid, what capillary rise happens, the liquid rises in the capillary. That is the thing. ओके, तर तुम्हाला इथे पुढे जाऊन तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी, ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, तर हे प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू लिक्विड प्रेशर. तर लिक्विड प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतो आपण, आणि इथे प्रेशर डिफरन्स काय, सो द प्रेशर डिफरन्स इज 2T बाय R. व्हॉट इज R? R इज अ रेडियस ऑफ द स्पियर इन द केस ऑफ दिस, आणि इथं काय घ्यायचं आहे, हिअर R इज अ रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दॅट कर्व सरफेस, कॉन्केव्ह सरफेसचा R घ्यायचा आहे. तर इथे प्रेशर डिफरन्स म्हणजे 2T बाय R. तर इथे 2T Pi मायनस Po म्हणजे 2T बाय R. R म्हणजे काय घ्यायचं आहे, आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे, कॅपिटल R ह्या बाबतीत. तर दिस इज इक्वल टू लिक्विड प्रेशर. लिक्विड प्रेशरचा फॉर्म्युला काय, रो जी एच. सो 2T by R is equal to rho gh. Okay, so pressure difference must be same as the liquid pressure to capillary rise happened. That is the thing we need to understand. तर चला आता आपण ह्याला व्यवस्थित डिराईव्ह करूयात. तर आपल्या लक्षात आलं की कॅपिलरी राईज होण्यासाठी प्रेशर डिफरन्स हे काय असलं असतं, हे लिक्विड प्रेशरला इक्वल असतं. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळालं 2T डिवाइड बाय R इज इक्वल टू रो जी एच. ओके, तर या ठिकाणी R ला आपण सिम्प्लिफाय करूयात. व्हॉट इज R? R इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दिस कॉन्केव्ह सरफेस ऑफ द लिक्विड. आता R कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, हे R बघा, हे R आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, दिस R वी नीड टू फाइंड. तर हे आहे स्मॉल r आणि हे आहे कॅपिटल R. हे दोन्हीमध्ये एक अँगल फॉर्म झालं थीटा. तर थीटा, कॉस ऑफ दिस थीटा आपण कसे डिफाईन करणार, हे स्मॉल r आणि कॅपिटल R मध्ये एक अँगल तयार झालं थीटा. ह्या थीटाला आपण कसे डिफाईन करणार, सो हाऊ वी कॅन डिफाईन दिस कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू R डिवाइडेड बाय R. कॉस थीटा इज नथिंग बट R डिवाइडेड बाय R असं आपण डिफाईन करतो. मग इथे R पाहिजे, आता आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला R पाहिजे झाला. सो देअरफॉर R बिकम्स इक्वल टू R डिवाइड बाय कॉस थीटा.
आता हे आर ह्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे आणि आपल्याला एक्सप्रेशन भेटून जाईल. ठीक आहे. तर आता मी ह्या ठिकाणी इथे लिहितो. काही नाही, कॉन्सेप्ट सिंपल आहे, आपल्याला व्यवस्थित त्याला समजून घ्यायचं आहे बस. सो आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुट करायचं आहे आर. तर इथे आपल्याला काय भेटलं होतं, त्या बाजू मी इथे लिहितो रो जी एच इज इक्वल टू 2t डिवाइड बाय आर असं आपल्याला भेटलं होतं. ठीक आहे. आता आर म्हणजे काय इथे, आर म्हणजे आर डिवाइड बाय कॉस थिटा. तो सो इथे हिअर रो जी एच इज इक्वल टू 2t डिवाइड बाय व्हॉट इज आर, इट इज आर कॉस थिटा. तर इट इज बिकम्स आर इंटू डिवाइड बाय कॉस थिटा. तर हे कॉस थिटा इथे वर जाईल म्हणून आपल्याला काय होईल, रो जी एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा डिवाइड बाय आर. आता इथं आपल्याला कॅपिलरी राईजचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. म्हणजे पर्टिक्युलरली काय डिराईव्ह करायचं मी सुरुवातीला सांगितलं होतं, आपल्याला पर्टिक्युलरली हे एच डिराईव्ह करायचं आहे. कॅपिलरी राईज झाला आहे म्हणजे पर्टिक्युलर हाईटनं लिक्विड इथे चढलेलं आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये, म्हणजे एचचं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तर इथे आपल्याला पाहिजे आहे एक्सप्रेशन ऑफ एच. सो एच वी हॅव हिअर. ओके. सो नाव आय विल राईट हिअर. सो एच इज इक्वल टू व्हॉट बिकम्स, एच इज इक्वल टू काय होतं इथे, so h becomes here 2t cos theta divided by हे रो आणि g इथे जातात, it is rho g and r. So this is basically an expression of capillary rise. Capillary rise. So a liquid level rises with a certain height. So this is expression of capillary rise. So h is equal to 2t cos theta divided by rho g into r. So we have this formula. Now here we need to understand for a given liquid, if it is a water, for a given liquid, surface tension is constant, angle of contact theta is constant, density is constant, g तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. ओके. तर इथे स्मॉल आर काय आहे बाबा, स्मॉल आर आहे रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. आर इज अ रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. ओके. सो हे जर फॉर गिवन लिक्विड सगळे पॅरामीटर कॉन्स्टंट असतील तर कॅपिलरी राईज हे कशावर डिपेंड आहे, हे आरवर डिपेंड आहे. रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब कसे डिपेंड आहे, इनवर्सली, ॲज यू कॅन सी इनवर्सली. इट मीन्स दॅट more narrow the capillary tube, the rise of the liquid is more. म्हणजे जर कॅपिलरी ट्यूब नॅरो असेल म्हणजे त्याचं रेडियस कमी असेल ट्यूबचं तर एच वाढतं, आर कमी असेल तर हाईट जे लिक्विड राईज होईल ना त्याचं हाईट वाढतं. जितकं बारीक, जितकं कमी रेडियस असलेले कॅपिलरी ट्यूब तुम्ही घ्याल तितकं कॅपिलरी राईज हे वाढतं. पर्टिक्युलर हाईटनं लिक्विड जास्ती हाईटनं लिक्विड राईज होतं ट्यूबमध्ये. आणि जितकं आर कमी असेल, ठीक आहे, म्हणजे जितकं आर जास्ती असेल तितकं हाईट कमी होतं. ॲज यू कॅन सी दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. तर हे होतं एक्सप्रेशन ऑफ कॅपिलरी राईज बाय युझिंग द मेथड ऑफ प्रेशर डिफरन्स. आता आपल्याला कॅपिलरी फॉल जर समजून घ्यायचा असेल, इट इज नॉट डिफरंट, इट इज सेम ओनली. ओके. आता इथे कॅपिलरी फॉल काय होतं बाबा, कॅपिलरी फॉल म्हणजे काय, आता कॅपिलरी फॉलच्या बाबतीत जर म्हणलं तरी दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सुरुवातीला मी जर सांगितलं होतं मग ती दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय, कुठल्या दोन गोष्टी बाबा इथे लक्षात ठेवा, मी या ठिकाणी लिहितो. तर कॅपिलरी फॉलच्या बाबतीत जर म्हटलं तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुठल्या दोन गोष्टी, एक तर कॅपिलरी फॉल कसल्या लिक्विडच्या बाबतीत होतं, द लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड सरफेस. जे लिक्विड सॉलिडला जराही ओलं करत नाही तसलं लिक्विड. एक्झाम्पल म्हणून काय घेतो, मर्क्युरी. तर फर्स्ट ऑफ ऑल कॅपिलरी फॉल हे मर्क्युरीच्या बाबतीत होतं, म्हणजे असल्या लिक्विडच्या बाबतीत होतं जे लिक्विड ओलं करत नाहीत सॉलिड सरफेसला तसलं लिक्विड. आणि सेकंड थिंग काय लक्षात ठेवायचं आहे, शेप ऑफ द लिक्विड सरफेस इनसाइड द कॅपिलरी. कसं असतं शेप ऑफ द लिक्विड सरफेस इनसाइड द कॅपिलरी, हाऊ इट इज कॉन्व्हेक्स आउटसाइड. कॉन्व्हेक्स आउटसाइड असतं ह्या ठिकाणी, कारण की वॉटर होतं कॉन्केव्ह आहे. बघा शेप ऑफ द लिक्विड सरफेस इनसाइड द कॅपिलरी कॉन्केव्ह आहे. पण कॅपिलरी फॉलच्या बाबतीत, मर्क्युरीच्या बाबतीत शेप कसं असतं, कॉन्व्हेक्स असतं. म्हणजे जर आपल्याकडे अशा पद्धतीचं
अशा पद्धतीचं जर कॅपिलरी ट्यूब असेल तर अशा पद्धतीचं कॉन्व्हेक्स पद्धतीचं आपल्याला एक लिक्विडचं शेप दिसून येईल. कशामध्ये? कॅपिलरी ट्यूबमध्ये, इन द केस ऑफ कॅपिलरी फॉल. ओके, सो now in the case of capillary fall we need to understand here, as the capillary, in the case of capillary fall, the shape of the meniscus of the liquid surface is convex, and if the shape of the liquid is convex outside, then what is angle of contact for such surface? Angle of contact is for such surface is obtuse, more than 90 degree. बघा लक्षात ठेवा, ऑलरेडी आपल्याला माहित आहे, जर ह्या कॅपिलरी फॉलच्या बाबतीत जर आपण म्हणलं तर लिक्विडचं शेप इनसाइड द कॅपिलरी कसं असतं? हे कॉन्व्हेक्स असतं, आणि कॉन्व्हेक्स असल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतं? कसं असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? मोर दॅन 90 डिग्री असतं. मोर दॅन 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टस असतं. इफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज मोर दॅन 90 डिग्री देन कॉस थिटा बिकम्स नेगेटिव्ह. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं, कॉस थिटा नेगेटिव्ह होतं. इफ कॉस थिटा इज नेगेटिव्ह देन एच इज ऑल्सो नेगेटिव्ह. तर काय करायचं आपल्याला? फक्त इन द केस ऑफ कॅपिलरी फॉल जर आपल्याला डिराईव्ह करायचं असेल तर इट बिकम्स एच इज इक्वल टू मायनस 2t कॉस थिटा डिवाइड बाय रो जी इंटू आर. इतकंच चेंजेस करायचं आहे. सो इन द केस ऑफ कॅपिलरी फॉल फॉर्म्युला काय असेल? एच इज इक्वल टू मायनस 2t कॉस थिटा डिवाइड बाय रो जी आर. इतकंच डिफरन्स असणार आहे इन द केस ऑफ कॅपिलरी फॉल. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस in a proper way. So this is the first method of using pressure difference. Now let us move towards the second method, that is by using the forces. Using the forces. Okay. Now the second method, that is using forces. Using forces, let us derive an expression for capillary rise or capillary fall. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल मध्ये काही डिफरन्स नाही आहे. तेच एक्सप्रेशन आहे. कॅपिलरी फॉलच्या बाबतीत आपण नेगेटिव्ह घेतो, कारण की कॅपिलरी फॉल जर आपण म्हटलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेगेटिव्ह असतं, कॉस थिटा नेगेटिव्ह असतं, म्हणून तिथे याचं एक्सप्रेशन फक्त आपण मायनस असं घेतो. ठीक आहे, काही डिफरन्स नाही. तर आता सेकंड मेथड आपण डिराईव्ह करूयात, दॅट इज युजिंग फोर्सेस. वन्स अगेन let us take a situation of capillary rise. Third, so we have a beaker like this filled with water, and we have a capillary tube like this. So this is filled with water. So this is a water, this is a capillary tube. Okay, तर याच्या ठिकाणी हे वॉटर आहे आणि कॅपिलरी ट्यूब म्हणून घेतलं. आता इथे काय होतं? कॅपिलरी राईज होतं. कॅपिलरी राईज झाल्यावर शेप ऑफ द लिक्विड सरफेस इनसाइड द कॅपिलरी कसं असतं? अशा पद्धतीचं असतं, कॉन्केव. ओके, अँड लिक्विड रायझेस विथ दिस हाईट एच लाईक दिस. ओके, नाव हिअर ॲज द कॅपिलरी राईज इज गोइंग ऑन, काय झालं इथे वॉटर ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये जरा चढलं बाबा. आता हे आपल्याला युजिंग फोर्सेस घेऊन आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कॅपिलरी राईजला आपल्याला फोर्सेस कन्सिडर करून समजून घ्यायचं आहे. ओके, सो ॲज वी कॅन सी लिक्विड इज रायझेस विथ अ सर्टन हाईट एच इन द कॅपिलरी ट्यूब अँड द शेप ऑफ द मेनिस्कस इज कॉन्केव. अँड नाव व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? हाऊ यू ड्रॉ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? ज्या ठिकाणी लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस हे कॅपिलरीचे मीट झालं आहे, हे आहे ते पॉईंट, हे असतं ते पॉईंट. इथून जर आपण टँजंट ड्रॉ केलं लिक्विड सरफेसवर तर ते कसं असेल? ते असं असेल टँजंट. तर लिक्विड सरफेसवर पण एक टँजंट ड्रॉ केला ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. नाव द अँगल बिटवीन द टँजंट अँड द सॉलिड सरफेस, दिस अँगल इज थीटा. दिस इज नोन एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, नाव दिस टँजंट, अलॉंग द टँजंट द सरफेस टेन्शन इज ऑलवेज ॲक्ट. ह्या सरफेसवर, हे जे कॉन्केव सरफेस आहे लिक्विडचं, त्याच्यावर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हे कसं असतं? इट इज ऑलवेज अलॉंग द टँजंट ड्रॉन ऑन द लिक्विड सरफेस. द फोर्स ड्यू टू लिक्विड सरफेस. ओके, आता ह्या सरफेसवर जे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शनमुळे जी फोर्स आहे ह्या सरफेसवर, हे कसं असतं? हे अलॉंग द टँजंट असतं ऑलवेज. म्हणजे फोर्स ड्यू टू
surface tension on this surface is along the tangent, means it is like this. So here Ft is nothing but force due to surface tension of this surface. It is along this tangent like this. And as the liquid has a certain weight, म्हणजे काय उलाला इथे कॅपिलरी राईज उलाला बाबा, लिक्विड इथे चढत आहे त्याच्यावर, म्हणजे कॅपिलरी ट्यूबमधून ते राईज होत आहे. आता हे जे राईज आहे, राईज इन द लिक्विड इन द कॅपिलरी हे आहे, हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे ह्या लिक्विडला वेट आहे, ते लिक्विडला वेट असल्यामुळं ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढत आहे, त्याला अपोज करत हे लिक्विड ह्या कॅपिलरीमध्ये वर चढत आहे. ओके, इट मीन्स कॅपिलरी राईज टू ऑकर, कॅपिलरी राईज होण्यासाठी इथे काय आहे, द वेट, द डाउनवर्ड फोर्स ड्यू टू द लिक्विड, कारण की लिक्विडला वेट आहे, द डाउनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द लिक्विड इज इक्वल टू वन ऑफ द कंपोनेंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजे काय, सिंपल सांगतो बघा. आता तुम्हाला लक्षात आलं, हे होतं बाबा तुझं सरफेस, कॉन्केव्ह सरफेस आपण घेतलं लिक्विडचं, त्या सरफेसला टँजंट ड्रॉ केला मी. ओके, अशा पद्धतीने टँजंट केला आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण घेतला. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हे कसं असतं आपल्याला माहीत आहे, हे ऑलवेज अलॉंग द टँजंट असतं. म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं आहे, असं आहे त्या लिक्विडवर, अशा पद्धतीने ॲक्ट होत आहे. आता ह्या फोर्सचं एक कंपोनेंट घ्या, ह्याला रिझॉल्व्ह करा, ह्या वेक्टरला आपण रिझॉल्व्ह करायचं आहे. अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस आपल्याला असं अलॉंग वाय आणि अलॉंग एक्स आपल्याला रिझॉल्व्ह करायचं. तर ह्या फोर्सचं एक कंपोनेंट अलॉंग, मी काय घेतो, अलॉंग वर्टिकल, असं ह्याच फोर्सचं एक कंपोनेंट ह्या डायरेक्शनला मी घेतो Ft कॉस थीटा. आता हे थीटा आहे म्हणजे हे काय असणार, हे पण थीटाच असणार. तर हे कॉस थीटा आपण घेतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे हे काय असणार, हे पण अँगल असणार, अँगल कॉस थीटा असणार. तर ह्या फोर्सचं एक कंपोनेंट मी घेतलं अलॉंग वाय ॲक्सिस, हे होतं Ft कॉस थीटा. ओके, अँड ह्या लिक्विडला वेट असल्यामुळं ह्याच्यावर जे डाऊनवर्ड फोर्स आहे ते कसं आहे, इट इज mg, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. mg म्हणजे वेट. ओके, तर डब्ल्यू कसं लिहितो, वेट, m इंटू जी. तर इथे मला म्हणायचं काय, कॅपिलरी राईज होण्यासाठी हे डाऊनवर्ड फोर्स आणि हे सरफेस टेन्शन, द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, त्याचं एक कंपोनेंट, ते फोर्स आणि हे फोर्स हे दोन्ही सेम असलं पाहिजे, बरोबर. आता एक खालचं फोर्स आणि वरचं फोर्स सेम झाल्यावर काय झालं, हे लिक्विड एका पर्टिक्युलर हाईट येऊन थांबलं येतं. आता हे इक्विलिब्रियममध्ये आहे, हे चढलं आणि इथे थांबलं. ओके, तर ह्या सिच्युएशनमध्ये डाऊनवर्ड फोर्स ऑन द लिक्विड अँड वन ऑफ द कंपोनेंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आता वन ऑफ द कंपोनेंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे कुठलं, Ft कॉस थीटा. ठीक आहे, तर हे सरफेस टेन्शनचं एक कंपोनेंट, हे आणि हे mg कॉस थीटा, हे दोन्ही फोर्स, ठीक आहे, दोन्ही फोर्स कसे असतात, बॅलन्स असतात. हे दोन्ही फोर्स सेम आहेत. तर दोन्ही फोर्स वरून आणि खाली सेम असल्यावर काय झालं, एक पर्टिक्युलर हाईटवर येऊन इथे स्टॉप झालं, एक कॅपिलरी राईज झालं. ठीक आहे, तर कॅपिलरी राईज होण्यासाठी जे डाऊनवर्ड फोर्स आहे ड्यू टू द वेट ऑफ द लिक्विड मस्ट बी इक्वल अँड अपोजिट, टू वन ऑफ द कंपोनेंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असं होतं, त्याचं एक कंपोनेंट आहे Ft कॉस थीटा अलॉंग वाय ॲक्सिस, हे त्याचं कंपोनेंट आणि हे वेट ऑफ द लिक्विड, हे इक्वल आणि अपोजिट, इक्वली असले पाहिजे आणि अपोजिट असले पाहिजे. हे दोन्ही जर फोर्स बॅलन्स असले तेव्हा कॅपिलराइज होतं. असं युजिंग फोर्सेस ह्या मेथडनं आपण सांगत आहोत, ह्याला एक्सप्लेन करत आहोत. ठीक आहे, यू गॉट दिस वन. ओके, नाव हाऊ यू कॅल्क्युलेट Ft, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं कॅल्क्युलेट करणार, हाऊ यू कॅल्क्युलेट Ft, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं कॅल्क्युलेट कराल तुम्ही, Ft. See, force due to surface tension. So force due to surface tension is calculated as, it is surface tension multiplied by area of the surface. So force due to surface tension, how you calculate,
It is surface tension multiplied by area of the surface. Okay, likewise we calculate. तर बेसिकली आता हे सरफेस टेन्शन आपण काय घेतो? सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज नथिंग बट सरफेस टेन्शन आपण काय म्हणू शकतो? प्रेशर ऑन दी सरफेस. सरफेस टेन्शन बघा, माहित आहे, लक्षात घ्या, पटकन रिवाइव्ह करा. सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन मध्ये दोन्हीकडे प्रेशर आहे, सरफेसवर दोन्हीच्या बाजूला प्रेशर आहे. तर हे फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया होऊ शकतं ना. प्रेशर इंटू एरिया, फोर्स इज इक्वल टू, बरोबर. तर हे प्रेशर अक्रॉस दी सरफेस, ह्याला सरफेस टेन्शन असं म्हणतो. तर फोर्स इज इक्वल टू, सो फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस टेन्शन into area of the surface. You got this one? So Ft is equal to surface tension denoted by capital T into area of the surface. आता हे कॅपिलरी ट्यूब कसं असणार? सिलेंड्रिकल असणार. तर सिलेंड्रिकल असल्यामुळे ते एरिया ऑफ द सरफेस कसं असणार आहे? सर्क्युलर एरिया असणार आहे. म्हणून एरिया ऑफ द सरफेस ऑफ दिस लिक्विड इज सर्क्युलर बिकॉज द एरिया इज द शेप ऑफ द लिक्विड इज सर्कल बिकॉज इट इज सिलेंड्रिकल वन. कॅपिलरी ट्यूब इज सिलेंड्रिकल, तर हे सर्क्युलर शेप आहे ना त्याचं, म्हणून एरिया ऑफ द सर्कल काय होतं? इट इज 2πr. सो T इंटू 2πr हे काय झालं? Ft. आता Ft आपल्याला भेटलं इथे. ठीक आहे. तर सुरुवातीला मी काय म्हणत होतो? कॅपिलरी राईज होण्यासाठी, परत एकदा कॅपिलरी राईज होण्यासाठी काय झालं इथे? हे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचे एक कंपोनेंट आणि हे वेटचे कंपोनेंट हे दोन्ही इक्वल अँड अपोजिट असले पाहिजे. तर इथे आता Ft आपल्याला भेटलेलं आहे. Ft इज नथिंग बट T इंटू 2πr. तर आता हे Ft cos θ काढूयात. तर Ft cos θ काय होतं? Ft माहिती आहे आपल्याला. Ft काय आहे? इट इज T इंटू 2πr इंटू cos θ. तर इथे Ft cos θ आपल्याला भेटलं. Ft म्हणजे 2 इंटू 2πr, सॉरी T इंटू 2πr इंटू cos θ. ठीक आहे. तर what is weight? W. What is weight? Weight is equal to m into g. ओके. तर कॅपिलरी राईज होण्यासाठी फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचे एक कंपोनेंट आणि कारण की लिक्विडला वेट आहे, हे ते डाऊनवर्ड फोर्स आहे त्याच्यावर, तर हे डाऊनवर्ड फोर्स आहे आणि त्याचे कंपोनेंट आहे, हे दोन्ही फोर्स कसे असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे. तर हे दोन्ही कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. तर ह्या दोन्हीला आपण इक्वल कन्सिडर करूयात. सो हिअर as to happen the capillary rise होण्यासाठी these two must be equal. So if two must be equal, then we can write mg is equal to T into 2πr cos θ. ओके. तर ह्याला आपण जरा सिम्प्लिफाय करूयात आता इथे काय आहे? m इज अ मास ऑफ द लिक्विड. आता ह्याला फाइंड आउट करायचं आपल्याला. तर मास ऑफ द लिक्विड काढण्यासाठी आपण काय करूयात? फर्स्ट, what is the volume of the liquid inside the capillary? काढूयात. आता हे तर आपल्या लक्षात आलं. सो दिस W, the weight must be same as one of the component. The weight must be equal and opposite to one of the component. Okay, so this must be equal to this. हे तर आपल्याला कळालं. आता इथे आपल्याला m कॅल्क्युलेट करायचं आहे, m इथे पुट करायचं आहे, याला अजून सिम्प्लिफाय करायचं आहे. तर इथे मास ऑफ द लिक्विड पुट करायच्या अगोदर आपण काय करूयात? volume of the liquid inside the capillary काढूया. So what is the volume of the liquid inside the capillary? Because the capillary tube is cylindrical one. So what should be the volume of the cylinder? The volume of the cylinder is pi r square into h. So volume of, because capillary tube is a cylindrical one, so volume of the liquid inside the capillary is pi r square into h. So h is the height of the capillary rise. Okay. तर हे व्हॉल्यूम झालं. तर व्हॉल्यूम भेटलं तर आपल्याला मास म्हणजे माहिती आहे, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर. हे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर मास आपल्याला भेटलं. व्हॉल्यूम काय? व्हॉल्यूम इज पाई आर स्क्वेअर एच इंटू डेन्सिटी. तर हे मास भेटलं आपल्याला. आता हे मास ह्याच्यात पुट करायचं आहे आपल्याला फक्त. ठीक आहे. पुट केल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि एक्सप्रेशन ऑफ कॅपिलरी राईज आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. नाव सबस्टिट्यूट करत आपण त्याला ह्या ठिकाणी घेतो मी. आता या ठिकाणी तर आपल्याला इथे मास भेटलेला आहे. मास आता ह्या ठिकाणी पुट करायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काय होतं?
वेट mg म्हणजे वेट ऑफ द लिक्विड मस्ट बी इक्वल टू वन ऑफ द कंपोनेंट ft cos theta. ft cos theta इज t 2 pi r into cos theta. ओके, तर ते m पुट करा. m आपल्याला काय भेटलंय? m इज दिस वन. सो m बिकम्स pi r square h rho into h rho into g. तर ह्या ठिकाणी m होता m pi r square h into rho, हे g as it is equal to t 2 pi r cos theta. Okay, now what we want expression of capillary rise. Means what? Means we want expression for height. Capillary rise expression पाहिजे. तर capillary rise means the liquid rises with certain height. तर h expression पाहिजे आपल्याला. So here h, we have h here. So what h becomes? Now h is equal to, h इथे ठेवा. तर h is equal to काय होतं? इथे काय आहे? t. So here it is t 2 pi r cos theta divided by. तर इथे h इथेच राहणार आहे आणि सगळे इकडे जातील. तर इथे काय होईल? pi r square g as it is. तर या ठिकाणी कॅन्सल का होईल? या ठिकाणी r आणि r गेट कॅन्सल. सो expression of capillary rise by the method of forces, by using the forces, is h is equal to t 2 pi cos theta divided by, ओके इथे पाई पण कॅन्सल होतात ना, सॉरी विसरलंच मी, पाई पण कॅन्सल होतात इथे. तर हे काय झालं? परत इथं लिहितो. सो नाव इट बिकम्स 2t cos theta divided by, तर इथे उरले काय? r g into rho. ओके, तर h is equal to 2t cos theta divided by r g into rho. तर बघा तेच एक्सप्रेशन भेटलं आपल्याला सुरुवातीला बाय युझिंग द मेथड ऑफ प्रेशर डिफरन्स. फर्स्ट मेथड आपण जे डिराइव्ह केलं होतं तेच सेकंड मेथडनं पण भेटलं. तर हे आहे कॅपिलरी राईजचं फॉर्म्युला. आणि कॅपिलरी फॉल जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे कॅपिलरी फॉल जेव्हा होतं तुम्हाला माहितीच काय होतं? लिक्विडचं शेप कसं असतं? मधून कॉन्वेक्स असतं. कॉन्वेक्स असल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोर दॅन 90 डिग्री होतं, म्हणून कॉस थीटा नेगेटिव्ह होतं. कॉस थीटा नेगेटिव्ह झाल्यामुळे तर फॉर कॅपिलरी फॉल, एक्सप्रेशन ऑफ कॅपिलरी फॉल कसं लिहायचं आहे? काय नाही, फक्त इथे नेगेटिव्ह ॲड करायचं आपल्याला. h इज इक्वल टू मायनस टू. ती h म्हणजे हाईट होत नाही. कॅपिलरी फॉलमध्ये हाईट समजू नका. h म्हणजे h मध्ये तुम्ही डेप्थ घ्या, कारण की लिक्विड खाली जातं. ठीक आहे, लिक्विड असं खाली ड्रॉप होतं इन द केस ऑफ. ठीक आहे, तर ती h म्हणून काय डेप्थला मी h असं म्हणायला लागलो, जे ठीक आहे खाली जातं. समजलं तुम्हाला? तर इथे h घ्या किंवा h डेप्थ होतं त्या ठिकाणी. फक्त लक्षात ठेवा कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल हे h ने डिनोट करत होतं. म्हणून कॅपिलरी राईज असेल तर h इज इक्वल टू इट इज 2t cos theta r g into rho. कॅपिलरी फॉल असेल तर फक्त इथे h काय होतं? h नेगेटिव्ह होतं. एवढं लक्षात ठेवा. हेच फॉर्म्युला परत कॅपिलरी फॉलसाठी पण. ठीक आहे, हे कॅपिलरी फॉल असं घेऊयात आपण याच्याला. सो दिस इज ऑल अबाउट expression of capillary rise or capillary fall using these two methods. Okay, as we got idea that capillary rise or capillary fall is depends on the radius of the capillary tube. Capillary tube चा radius त्याच्यावर डिपेंड आहे. रेडियसवर डिपेंड आहे म्हणजे ऑब्विसली डायमीटरवर पण डिपेंड असणार. ठीक आहे, तर जितकं जास्त डायमीटरचं कॅपिलरी ट्यूब असेल तितकं कॅपिलरी राईज कमी होतं. h डिक्रीज होतं. डायमीटर वाढलं कॅपिलरी ट्यूबचं h कमी होतं. डायमीटर कमी झालं तर कॅपिलरी राईज जास्त होतं, म्हणजे हाईट h वाढतं तिथे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस एक्सप्रेशन्स बोथ. ओके, तर आता ह्या ठिकाणी आपलं काय झालं? फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर कंप्लीट झालं. तर फर्स्ट पार्टमध्ये आपण काय बघत आहोत? फ्लुइड मेकॅनिक्समध्ये फर्स्ट पार्ट काय होतं? हायड्रोस्टॅटिक होतं. हायड्रोस्टॅटिक बद्दल घेतलं, म्हणजे when the fluid is in rest तेव्हा काय काय होतं हे आपण जाणून घेतलं. आता जे नेक्स्ट पार्ट आहे ते आता आपण हायड्रोडायनॅमिक्स बद्दल स्टडी करत आहोत. म्हणजे जेव्हा फ्लुइड मोशनमध्ये येतात तेव्हा काय होतं आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. आय होप दिस इज अ इंटरेस्टिंग वन. पुढचे टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहेत, तर व्यवस्थित त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.